हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल. आजकाल माझे व्हिडिओ जास्त येत नाहीत. ते का येत नाहीत ते पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कारण माझं ऑपरेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट घेत आहे. आता आज नाही तर उद्या 2 दिवसात मी ॲडमिट होणार आहे भारती हॉस्पिटलला. सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा की माझं म्हणजे जे ऑपरेशन वगैरे आहे ते मी तर काय आता कधी भीत नाही. जे होणार आहे ते होणार आहे. पण तुम्ही सगळेजण माझ्यासाठी प्रार्थना करा. मग कशा आहात सगळे? तुम्हाला माहीत आहे का, एक गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळी वेळ आपली म्हणजे वाईट प्रसंग असतो ना, त्यावेळी कुणी कुणाचं नसतं. आणि तेच मी तुमच्याशी म्हणजे माझ्यावर जे प्रसंग येतात ते मी तुमच्याशी शेअर करत असते. आजकाल ना इतकं म्हणजे जवळची व्यक्तीसुद्धा आपल्यापासून लांब जात असते आणि तेच अनुभव मला आजकाल आलेत. कारण पैशाचा असू दे, काही असू दे प्रसंग, पैशाच्या बाबतीत तर कुणीसुद्धा मदत करत नाही बरं का. आपल्याकडं पैसा असेल तर तुम्हाला किंमत आहे. तुमच्या वाईट काळात जर तुमच्याकडं पैसा पण नाही तर कुणीसुद्धा तुमची मदत करणार नाही. हे घे, 4 रुपये तुला मदत लागेल, एकटी आहे, कशी तरी म्हणजे जगते किंवा कसं तरी धडपडते, त्यातनं जर नशिबानं जर एखादा म्हणजे मोठा प्रसंग आला, काही जरी असलं. आता माझ्या बाबतीत माझं ऑपरेशन करायचं, तर ते काय आपण स्वतःहून ओढवून घेत नसतंय. कोणती पण गोष्ट असते ती होते. पण मी त्या पण प्रसंगातनं धीर सोडलेला नाही आहे आणि कुणाकडं अपेक्षा पण केलेली नाही आहे. तरीसुद्धा असं आपल्याला वाटतं ना मनातनं की आपल्या वेळेत आपल्या लोकांनी आपल्याला साथ द्यावी. पण ज्यांना आपण खूप जवळचे मानतो त्यांच्यासाठी खूप काय म्हणजे कधीच आपण विचार केलेला नसतो की ती व्यक्तीसाठी आपण काही करायला तयार असतो. ती व्यक्तीसुद्धा ज्यावेळी आपल्यावर प्रसंग येते त्यावेळी पाठ फिरवते ना, त्यावेळी खरोखर सांगते देवावर पण विश्वास ठेवायला म्हणजे हे वाटते. पण देवावरचा विश्वास मी कधीच हे करणार नाही, कारण माणसांची शिक्षा ते माणसं कशी बदलतील, कधी बदलतील ते आपण पण नाही सांगू शकत ना. त्यांना बदलायचं होतं ते बदलले. पण यातनं आपण एक शिकलो ना की मदत कुणाची करायची ते तर आपल्याला अनुभव येतात ना. कारण आपण प्रत्येक वेळी असू दे, आपले आहेत सगळ्यांनाच आपलं मानत असतोय. पण सगळेच त्या लायकीचे असतात असं नाही बरं का. सगळेच आपलं मानण्याच्या लायकीचे नसतात. आणि सगळ्यात जास्त म्हणजे खरी खरी ओळख तुमच्या वाईट प्रसंगात तुमच्याबरोबर कोण आहे ह्याच्यावरनं होत असते. तर आजकाल खूपच बिकट परिस्थिती आहे. माझ्यावर म्हणजे सगळ्यांच्यावर असते, असं काही नाही आहे की त्या गोष्टीचं मला दुःख नाही आहे. फक्त ह्याच्यातनं एकच मी देवाकडे मागते, जेवढं संकट दिलं आहे त्याच्यातनं बाहेर पडायचा पण मार्ग दाखव. मार्ग तर देवच दाखवणार आहे. माणसांच्या हातनं काहीच होणार नाही आहे. कितीही काही झालं तरी ह्यातनं मी नक्कीच बाहेर पडेन. पण ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आणि ज्यांनी पाठ फिरवली त्यांना पण कधी विसरू शकणार नाही, कारण त्यांनी एक मला धडा दिला, म्हणजे एक मला शिकवण दिली. आणि अशा वेळीच आपल्याला ना लोक कळायला लागतात. जोपर्यंत तुमच्यावर एखादी म्हणजे वाईट प्रसंग येत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला समजत नाहीत. आपली म्हणणारी लोक तुमच्या काय काय करतात, तुमच्यासाठी काय त्यांची व्हॅल्यू आहे, हे ज्यावेळी तुमच्यावर प्रसंग येणार आहे त्याच वेळी कळणार आहे. आणि लवकरच आता माझं म्हणजे ऑपरेशन आहे, मी लवकरच ॲडमिट होणार आहे. ॲडमिट अजून झाले नाही, काय तर पैशाच्या तांत्रिक अडचणी आहेत. पैशाची पण अडचण आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मी एकटी राहते, त्यामुळं माझ्या जवळचे असे कोणी नाहीत. आता मी जिथं राहते हे बघा, माझ्या
मैत्रिणीचं घर आहे हे. त्यांनी मला खूप साथ दिली. खूप चांगली लोक आहेत. लहानपणापासून मी त्यांचे उपकार कधीच नाही विसरू शकत. आणि खरंच मित्रांनो, असे जर आयुष्यात तुमच्या जर कोणी असतील तर त्यांना टिकवायचा प्रयत्न करा. आणि टिकवायला त्या अशा लोकांना ना म्हणजे काहीच अपेक्षा नसते आपल्याकडं. त्यांनी स्वार्थी आपल्यावर म्हणजे हे करत असतात. आणि माझ्या बाबतीत तेच मला माहिती आहे की कधी मी त्यांच्या उपयोगाला कुठल्याच गोष्टीत पडते असं कधीच नाही झालेलं. कारण मीच अशी आहे ना, त्यामुळं मी खरं ते माझ्या प्रत्येक गोष्टीत उपयोगाला पडलेत. त्यामुळं असं वाटत नाही की हे माझ्या म्हणजे मैत्रिणीचं घर आहे किंवा मी माझं ते माहेरच मानते. त्यामुळं मला इतकी चांगली लोक भेटलेत, ते शब्दात त्यांचे उपकार पण मी व्यक्त नाही करू शकत. आणि ते व्यक्त केले तर म्हणजे ह्याचं काय म्हणतात ते जाणीव फक्त आयुष्यभर राहील. तर अशी लोक तुमच्या आयुष्यात आहेत का? खरं सांगा व्हिडिओमध्ये. माझ्या आयुष्यात तर मी पैसा कमवला नाही, पण माझ्या आयुष्यात जी काय माणसं आहेत ते एकदम माझ्या जवळचे आहेत, चांगली आहेत आणि मला साथ देणारी आहेत. त्यामुळं माझी संकटं मला कमी वाटायला लागतात, कारण इतकी चांगली लोक मला धीर देतात. त्यामुळं मला माझी संकटं पण छोटी वाटायला लागतात. काय आता देव परमेश्वराला म्हणते, देणार आहेस ना दे, किती संकट देणार आहेस. तू थकशील पण मी नाही थकणार. तू थकशील पण मी नाही थकणार. देवा कधी तर थांबशील, कधी तर थांबशील. आजपर्यंत माझे भरपूर ऑपरेशन झाल्यात, त्यामुळं मी कधी अशा प्रसंगांना घाबरले नाही. हां, आत्ता भीती वाटते, कारण जोपर्यंत माझे वडील होते तोपर्यंत माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप केलं. खूप ते म्हणजे माझ्याबरोबर असायचे. त्यामुळं मला कुठल्या गोष्टीची जाणीव व्हायची नाही.